विषय क्रमांक 4 जो आहे तो ऐतिहासिक विषयामध्ये कृषी अभियांत्रिकी ट्रॅक्टरचे नियोजन याच्यामध्ये रक्कम जी आपण मला म्हणलो की ड्रोनची जी रक्कम होती 29.95 लक्ष ती पुनर्विनियोजित होऊन ट्रॅक्टरची अवजारे या योजनेमध्ये ती रक्कम आपल्याला खर्च करण्यासाठी मान्यता मिळालेली आहे कृषी समितीची आणि याची तर त्याच्यामध्ये ती सुधारित रक्कम जी आहे ती 115 वरून 145.45 लक्ष आणि लो बॉर्ड 145.45 लक्ष अशी एकूण 290.90 लक्ष इतकी रकमेस पुढची योजना अंमलबजावणीसाठी तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मान्य सभागृहाची मिळावी ही नम्र विनंती. पुढील विषय महिला बालकशी आहे. त्यातील पहिला विषय आहे 2026-27 जिल्हा उत्तरांतर्गत अंगणवाडी केंद्रांना विविध साहित्य पुरवणे या योजनेअंतर्गत फारच डेली बोलक्या व्यक्ती तयार करणे या योजनेच्या दरास मान्यता मिळण्याबाबत मागील सर्वसाधारण सभेमध्ये या प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती. यामध्ये दरास मान्यता देण्याबाबत सभागृहाकडे ठेवण्यात येत आहे. बिल्डिंग अँड लर्निंग एड म्हणजे याच्यामध्ये जी अंगणवाडी केंद्र आहे त्या अंगणवाडी केंद्राला स्वतःची इमारत आहे आणि त्यासोबतच फर्निचरच्या दृष्टिकोनातून जे किचन सेट किंवा इतर साहित्याची परिपूर्णता झालेली आहे त्या अंगणवाडी केंद्रांना 4 बाजूला वरच्या भिंती आणि बाहेरच्या बाजूला भिंती याच्यामध्ये उपशालेय शिक्षणाच्या उपक्रमानुसार शारीरिक बौद्धिक मानसिक आणि भावनिक विकासाच्या अनुषंगाने तिथे चित्र आणि त्याचं जे काही सिव्हिल वर्क असेल म्हणजे प्लास्टर वगैरे आणि त्या पद्धतीने आपण याची ही योजना आहे या योजनेचा दरास मान्यतेचा विषय आहे. अध्यक्ष महोदय मी शिक्षणमंत्री भारत कोळके जिल्हा कोसेगड तर माझ्या म्हणजे कोसे गटामध्ये अंगणवाड्या आहेत. बऱ्याच अंगणवाड्यांची दुरुस्ती करायची आहे. बऱ्याच अंगणवाड्यांना किचन सेट आहे पण त्याला दरवाजा नाही म्हणजे बऱ्याच जणांची तक्रारी आलेली आहे. माननीय सभागृहाच्या निदर्शनास 3 अंगणवाड्यांची इमारत बांधायची. किचन शेडमध्ये आता नवीन जो टॅक्स प्लॅन आलेला आहे त्याचा 600 स्क्वेअरमध्ये मध्येच किचन घेतलेला आहे आणि इतर त्या आपण प्रस्तावित केल्याप्रमाणे त्याच्या सोयीच्या मान्यतेनुसार आपण दुरुस्ती प्रस्तावित करू. अंगणवाडीला बंद होता. अध्यक्ष महोदय देशपांडे पालनीकर बाश माझ्याकडे जी अंगणवाडी आहे त्याला जिल्हा परिषदला गणवेश वाटप आहे. माझ्याकडे अंगणवाडीला कुठेच गणवेश वगैरे नाही आहे तर कितीला जावं? अंगणवाडीमध्ये गणवेश वाटप केला जातो. जिल्हा परिषद शाळेमध्ये दिला जातो तसं महाराष्ट्राला जिल्हा परिषद मार्फत अंगणवाडीमध्ये गणवेश दिला जातो. मग आपल्याकडे का दिला जातो? आपण दिलेल्या निदर्शनाला बाबतीनुसार सर्व कारण स्मार्ट अंगणवाडी या स्मार्ट अंगणवाडीच्या पूर्ण प्रोग्राम आहे राज्य शासनामार्फत राबवला जातो आणि त्याच्यामध्ये टीव्ही आहे त्याच्यामध्ये असे वेगवेगळे कॉम्प्युटर आहेत त्या सगळ्या कॉम्प्युटरच्या बाहेर रेकॉर्ड करावे असते. आपण निदर्शनास आल्यानंतर ते रेकॉर्ड प्रॉडक्ट बाजूला निघालेला होता ते आम्ही सगळी जेवढं काही आहे पूर्ण तपासणी केल्यानंतर 3 जुलैला माननीय आयुक्त महोदय यांना पत्र दिलेलं आहे त्या संदर्भात त्या कंपनीला कळवावं जी काही कंपनी आहे कळवलेलं आहे आणि त्यावर आपण त्याचे काम पूर्ण करत आपली जी काही पूर्ण काम केल्याशिवाय काम अध्यक्ष महोदय काही ठिकाणी स्टेट वॉटर हार्वेस्टिंगचा फिल्टर बसवला गेलेला आहे. काही ठिकाणी फक्त टीच्या सिस्टममधून तो जी टाकी बसवली गेली त्या टाकीमध्ये पाणी जातं. पूर्ण स्पेसिफिकेशन नुसार आपण आयुक्त महोदयाला मान्य आयुक्त आयसीएस यांना पण कळवलेलं आहे आणि त्यांनी कंपनीला पण पोच काढलेली आहे आणि पूर्ण स्पेसिफिकेशन नुसार जे मार्गामध्ये मान्य आयुक्तांच्या आदेशानुसार आहे ते आपल्या शाखेकडे आपण सादर केलेलं आहे. मान्यता घेणे बीड यांना पुनर्प्रक्रिय आदेश देण्याचे करता पूर्वीच्या उन्नती एंटरप्राइजेस बीड
वेळोवेळी अंगणवाडीचा जो सर्वे आहे तो 500 ते 700, पूर्वी काय व्हायचं 300 अंगणवाडी असतील, 300 पेक्षा कमी लोकसंख्या 300 पेक्षा कमी असेल तर मिनी अंगणवाडी दिली जायची. आता मिनी अंगणवाडी ही कन्सेप्ट संपलेली आहे. आता मिनी सगळ्या मोठ्या अंगणवाडी झालेल्या आहेत आणि आपला जसं जसं लोकसंख्येचा सर्वे वाढतो तसं आपण प्रस्ताव पाठवतो. मात्र मागील बऱ्याच दिवसापासून अंगणवाडी मंजूर नाहीये केंद्र शासनाकडून. मात्र आपले प्रस्ताव गेले आणखी देखील जिथे जिथे लोकसंख्येचे नवीन सेमी अर्बन एरिया असेल किंवा कुठलाही सर्वे झालेले असतील तर ते सर्वे करून आपण शासनाकडे पाठवू. कारण राज्य शासनाकडून केंद्र शासन अंगणवाडीला परवानगी देतं आणि मागील बरेच दिवसामध्ये आपल्याला अंगणवाडी मंजूर नाही. अध्यक्ष महोदय, जिल्हा परिषद गट भोसरी, माझ्या पण मतदारसंघामध्ये बरेचशा अंगणवाडीचे प्रस्ताव दिलेले, इमारत दुरुस्तीचे आहेत, लाईट नाही. मी ज्या गावामध्ये राहते त्या गावामध्ये पण अंगणवाडीत जर मिटिंग घ्यायची म्हणलं सेविकेची तर त्या गावातल्या सेविका एका वेळ मिटिंगमध्ये बसतील असा हॉलही नाही. याचेही प्रस्ताव दिलेले. त्वरित तेवढा हॉल म्हणजे सर्व शासकीय मिटिंगसाठी हॉलला मंजुरी द्यावी. कमीत कमी 2 हॉल तरी द्यावे. भोसरे गावामध्ये द्यावा आणि रोबळे गावामध्ये द्यावा. त्याचे प्रस्ताव दिलेले आहेत. माननीय सभागृहाच्या म्हणजे निदर्शनास यावं इच्छितो की त्यांनी लाईटचा विषय काढला. आपण यावर्षी जिल्हा परिषदचे जे 10% ग्रामपंचायत जो 10% निधी आहे त्या 10% निधीमधून पहिलं काम इलेक्ट्रिक मीटरचं घ्यावं याबाबत सूचना दिलेल्या आहे. कारण आपल्याकडे अंगणवाडीच्या वीज देयकासाठी परमनंट व्यवस्था झालेली आहे. प्रति माह आपल्याकडे 600 रुपये प्रत्येक अंगणवाडीला वीज बिलासाठी येत आहे केंद्र शासनाकडून. त्यामुळे फक्त त्यांची अपेक्षा अशी आहे की त्या स्वतःची इमारत असावी, इलेक्ट्रिकचं मीटर असावं. तर त्या अनुषंगाने आता या 3 महिन्यामध्ये जवळपास 222 अंगणवाड्यांना स्वतंत्र मीटर जिल्ह्यामध्ये प्राप्त झालेले आहे. कुठलीही ग्रामपंचायत मला वाटतं 100% खर्च करत नाही. त्यासाठी अध्यक्ष महोदय सगळ्यांना सभागृहाला विनंती करतोय आपण एक असं जिल्हा कुठे काढून हे आठवड्यामध्ये प्रत्येक वर्षीच्या ग्रामपंचायतच्या विस्तारात 5% निधी मागासाठी निधी असतो, मागासाठी 15% निधी आणि महिलांसाठी निधी आहे. ही निधी खर्ची करत नाही ग्रामपंचायत. हे त्यांना बंधन करा माझी सभागृहाची विनंती आहे. असं सगळं अध्यक्ष महोदय आपण आपल्या सभागृहाच्या सगळ्या वतीनं आणि सगळ्याच्या घरी करावं ही माझी विनंती आहे. सर मेटल सर आपण लास्ट इकडे आपण लास्ट मीटिंगला तुम्हाला सांगितलं होतं मागच्या 3 वर्षाचा तुम्ही रिपोर्ट करा, त्याच्यावर रेकॉर्ड करा. प्रत्येक ग्रामपंचायतीने 10% जो निधी आहे जो फक्त महिला व बालकल्याणवरती खर्च करायचा आहे त्याचे आपण रिपोर्ट घेतले का 3 वर्षाचे आपण पत्र पाठवले काही डाटा संकलन असं ते 8 दिवसात कलेक्ट करून देतो. लवकर घेऊन मला ते आठवलं. महिला बाल कल्याणावरती खर्च होतोय पण तो लाईट बिलासाठी खर्च होत नाही सर. असं काय सांगितलं नाही फक्त लाईट बिलासाठी खर्च करावा. नाही सर, यावर्षी आपण मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीचे 2 पत्र काढलेले आहेत. त्यांना म्हणजे त्या पत्रामध्ये असं आवाहन केलेलं आहे महिला बाल कल्याणाचा जो 10% खर्च आहे त्यातलं जर इलेक्ट्रिक मीटरचं कनेक्शन केलेलं असेल तरच पुढं, कारण त्याचं आपण साधारणतः 3000 मध्ये ते कनेक्शन पूर्ण होतं आणि जर ते इलेक्ट्रिक मीटरचं जर खर्च पूर्ण झाला तर मग पुढे जे शासन निर्णयानुसार महिला बाल कल्याणाचे इतर विषय तिकडे जावं अशा सूचना दिल्या आहेत. ठीक आहे. मी मारुती हरिदास होते महाराष्ट्र जिल्हा परिषद. आपण या महिला बाल कल्याण एका अंतर्गत नवीन विद्युत कनेक्शन द्यायचा आपण जो निर्णय घेतोय पण जिल्हा परिषदेला या बिलाचा अतिरिक्त हे होण्यापेक्षा सोलर प्रोजेक्ट करायला काय हरकत आहे. आपल्या कनेक्शन देण्याच्या ऐवजी सोलर पॅनल बसवून त्या अंगणवाड्यांना काय व्यवस्था करून देण्यात आली तर बरोबर. सन्मान्य सदस्य महोदयांना निदर्शनास आणू इच्छितो की हे पैसे जे येणार आहेत प्रतिमाह हे पोषण ट्रॅकरवरले डाटा त्या अंगणवाडीच्या सेविकेच्या अकाउंटला डायरेक्ट केंद्र शासनामार्फत येणार आहे. जिल्हा परिषदेतून वीज देयकासाठी निधी द्यावी. नाही साहेब, विषय असा आहे आता जो सदस्य महोदयांनी मुद्दा उपस्थित केला तो अतिशय महत्त्वाचा आहे. सोलर पॅनल उभा केल्यानंतर त्या अंगणवाडी असतील किंवा शाळा असतील त्यांना 0 बिल येणार आहे. म्हणजे बऱ्याचशा शाळांना आता वीज बिल बदलून असल्यामुळं एमएसएबीने कनेक्शन्स कट केले. भविष्यामध्ये हा प्रश्न निर्माण होणार नाही. तर आपण आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्या प्राधान्यानं सोलर पॅनल त्या अंगणवाडी असतील शाळा असतील या ठिकाणी बसवण्यात यावे. हे आपण आपल्या स्तरावरून सीओ साहेब आणि अध्यक्ष महोदयांना विनंती की आपण आदेश द्यावे.
पुढचा विषय जिल्ह्यातील धोकादायक इमारतीमध्ये बनणाऱ्या अंगणवाडी नाही करतो प्रस्तावित करतो नाही यातल्या ज्या विजेच्या आहेत ज्या झालेल्या अंगणवाड्या आहेत विजेच्या संदर्भात आणि जिथे इलेक्ट्रिसिटी कनेक्शनला जास्त एक्सपेंडिचर येत आहे त्या अंगणवाड्याचा अनालिसिस करून 2 वेगवेगळ्या अंगणवाड्या करून सोलरच्या नाही ते सर्वे करून आता सरांनी जो सूचना दिलेली आहे त्याप्रमाणे सोलरसाठी प्रस्तावित करू असं यस ते सोलारच्या प्रस्तावामध्ये एक सजेशन असं असेल की त्याच्यामध्ये मेंटेनन्सचं क्लॉज हे स्टार्ट पासून तुम्ही कन्सिडर करावं. नाहीतर काय होतं सोलार बसतो 2-3 वर्षानंतर बॅटरी खराब होते, लाईट खराब होतो, पॅनल खराब होतो. तर त्यासाठी जे काय आरोचं प्लांट असू दे किंवा सोलार असू दे किंवा व्हॉट्सअपवर त्याच्यामध्ये मेंटेनन्सचं क्लॉज हे स्टार्टिंग पासून असावं आणि तसंच प्रस्तावना पुढे पाठवावी. तर ऍड करू आपण ते फक्त समोर एक बातमी म्हणजे 750 शाळांचं आपण सोडवू शकतो. ते काम ऑलरेडी ऑनगोईंग आहे. महिन्याला आपण ते कंप्लीट करतोय. आता जर आयसीडीएसची डिमांड आली तर आयसीडीएसची डिमांड आली तर इम्प्रूव्ह करू. जिल्ह्यातील धोकादायक पुढील विषय जिल्ह्यातील धोकादायक इमारतीमध्ये बनणाऱ्या आपल्या इमारतीवर पण 100 किलोमीटर कसं होतंय. आणखी टप्प्यात आहे आउटरेट त्याला नेट मीटरिंग म्हणजे आजपर्यंत जे भरावं लागतं ती पण प्रक्रिया आपली आणखी स्पेस आहे. आपल्या जिल्हा परिषदेला पण आपण 100 किलोमीटरचा टार्गेट बघून घेतो. सर ते नेट मीटरिंगचं जे तुम्ही म्हणताय ना त्यामध्ये एक इश्यू असा असतं की मार्चला ते नेट मीटरिंगमध्ये 0 होतं. तर त्याचं जेव्हा तुमचं युसेज जास्त असतो तरच ते फायदा होतं. मला वाटतं की थोडं कंपॅरिझन अनालिसिस स्वॉट अनालिसिस करू आपण आणि थोडंसं काम सांगत आपल्याला थोडंसं जरा बेनिफिट मिळतो नेट मीटरिंगचा. तरी आपण ते ग्राफिकल केलं पण सोलापूरमध्ये सर काय आहे आता माझ्याकडे पाऊस आपल्याकडे कमी आहे त्यामुळे ते मिळत नाही आपल्याकडे आणि अननेसेसरी ते परत बिल कोण भरणार म्हणून ना इश्यूज होतात. तर ते सजेशन असेल की ते स्वॉट अनालिसिस करून ते पुढे नेट मीटरिंगच्या ठेवतोय तर त्याचं काम पण घेतो. आपण काय केलं साधारण 4 पर्यंत शाळांना 2 किलो आहे. 7 पर्यंत बरोबर आहे तिथं 5 किलो आहे. पीएससी असेल तर 25 किलो आहे. आता आपली जेपी आहे तर आपण 100 किलो घेते आपल्या युनिट जास्त असं थोडंसं काय वर्गेशन मेळाच्या मार्गदर्शनाखाली आपण करतोय. जर जे तुम्ही म्हणताय ना त्यामध्ये एक अजून एक इश्यू काय येतं ते मी 20 किलो म्हणून सांगतोय की त्याच्यामध्ये केवढी क्षमता म्हणजे तुम्हाला क्षमता एवढीच मिळते जेवढी तुमच्याकडे परमिशन आहे नेट बिलाच्या अनुसार. तर बऱ्याच ठिकाणी जसं आपले सगळे सभासद महोदय म्हणते पण की काही ठिकाणी मीटरच नाहीये किंवा काही ठिकाणी भगीरथ आहे तर त्याच्यावरती भगीरथवरती किती होते मला माहित नाही. तर ते थोडं आपण मेळा आपल्याला ज्यावेळेस दिवस देतो ना त्यावेळेस मागची सगळी लाईट बिल मागून घे आणि त्याचा ॲव्हरेज काढतो की किती यूज होतोय महिन्याचा या मीटरवर आणि त्याच्यावरच आपल्याला ते केस सजेस्ट करतात की या शाळेला 2 किलोवॅटची गरज आहे त्या शाळेला 5 किलोवॅटची किंवा या पीएससीला काही काही पीएससीचा खूप यूज आहे तर आपण 50 किलोवॅट पर्यंत बसतो. पुढील विषय जिल्ह्यातील धोकादायक इमारतीमध्ये बनणाऱ्या अंगणवाडी केंद्र इमारतीचे निर्लेखन करण्यास मान्यता मिळत आहे. 13 अंगणवाडी केंद्राची प्रस्तावित केलेला आहे. सदर अंगणवाडी केंद्रास निर्लेखनास मान्यता मिळवण्याचा प्रस्ताव सभेपुढे अध्यक्ष या प्रस्तावाला सोबतच मला आणखी एक विषय मांडायचा होता की आपण स्थायी बैठकीमध्ये सुद्धा आपण त्या दिवशी चर्चा केली की नव्या अंगणवाड्यांना मान्यता मिळत नाही आणि त्या मिळत नसताना शहरातल्या अंगणवाड्या कॅन्सल झालेल्या आपण ग्रामीणमध्ये घेऊ शकतो का याचा आपण विचार करतो. त्याचवेळी जिल्ह्यातल्या बऱ्याचशा अंगणवाड्यांच्या इमारती एकतर इमारत नाही आहे अंगणवाडी दुसरीकडे कुठेतरी बनते किंवा अंगणवाडीच्या इमारतीची अवस्था फार वाईट आहे. माझी विनंती आहे की जिल्ह्यातल्या अशा सगळ्याच ठिकाणांचे प्रस्ताव घेण्यात यावे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये 11 तालुक्यांमध्ये जिथे जिथे अंगणवाड्यांची संख्या भरपूर आहे मुलांची संख्या भरपूर आहे तिथे इमारती ताबडतोब मंजूर केल्या जाव्यात नसतील तर आणि असतील आणि दुरावस्थेत असतील तर त्यांना दुरुस्तीसाठी लवकरात लवकर नेलं. धन्यवाद. माझ्या मित्रांना तेवढे पिढीसाठी या ठिकाणी पेनोर येथे
जिल्हा परिषद शाळेमध्ये 29/11/1995 ला ते शाळा त्या ठिकाणी बांधकाम झालेलं आहे. ते बांधकाम 3432 स्क्वेअर फूटचं आहे. 16,000 रुपयामध्ये ते बिल्डिंग 1ली ते 7वी पर्यंत वर्ग झालेले आहे. आता सध्याची अवस्था मी इथं या ठिकाणी उपाध्यक्ष महोदयाला पाठवले फोटो. आता सध्या या ठिकाणी शाळा एक 8 दिवस गेली त्या काय पडतं त्या ठिकाणी. आजची अवस्था आहे की त्या ठिकाणी जवळजवळ 200 ते 300 विद्यार्थी आहेत. मोहोळ तालुक्यातील सगळ्यात मोठं गाव एक पेनोर आहे. त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे ते प्रस्ताव त्या ठिकाणी आपल्या गट विकास अधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी प्रस्ताव या ठिकाणी आलेला आहे. त्या ठिकाणी मार्चमध्ये या ठिकाणी प्रस्ताव पाठवलेला आहे. तर तात्काळ त्यावर आपण कारवाई करावी. आणि त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा विषय आहे, सगळी त्याची पुष्कळता लेआउट तयार झालेला आहे, जागा तिथं आहे, सगळी आहे, ती इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन बिल्डिंग त्या ठिकाणी तयार करण्यात यावी ही माझी विनंती आहे. कारण का तर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी जवळजवळ 1 नंबर शाळा 2 नंबर शाळा जवळजवळ 500 ते 600 विद्यार्थी या ठिकाणी आहेत. आपल्या जैन मॅडमने त्या ठिकाणी भेट दिली आपल्या शाळा चालू झाली त्यावेळेस. अतिशय चांगली शाळा त्या ठिकाणी आहे, सुंदर त्या ठिकाणी बाकीच्या वर्ग सगळं व्यवस्था आहे. परंतु हे 7 वर्ग तात्काळ त्या ठिकाणी पाडावं लागतील आणि नवीन शाळा बांधावं लागेल. अतिशय गांभीर्याने हा विषय घेण्यात यावा. कारण का आता सध्याची परिस्थिती तर अतिशय बिकट आहे. कधीही घात त्या ठिकाणी 8-9-5 वाजेपर्यंत उद्या परवा कधीही त्या ठिकाणी घात होईल. गांभीर्याने हा विषय घ्यावा ही माझी विनंती अध्यक्ष महोदय. सीओ साहेब, अध्यक्ष साहेब आणि उपाध्यक्ष साहेब हा आपल्या बांधकाम विभागाकडेच विषय आहे. पूर्वी जसं ठरल्याप्रमाणे मला एक सगळ्यांसमोर बोलायचे, सगळ्या सभासदांसमोर किंवा आपल्या अध्यक्ष उपाध्यक्ष सगळ्या सभासदांसमोर एक म्हणणं मांडायचं आहे की जे बिल्डिंग 25 वर्ष सोडून जे काही तुमचं डेडलाईन होती त्याच्यापेक्षा वर झालं असेल, ते अंगणवाडी असू दे, PHC असू दे, शाळा असू दे, किंवा जे काही जिल्हा परिषदचे बांधलेले जुने बांधकाम असतील त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट करायला हवं. आणि त्याचं प्रत्येक आपल्या जिल्ह्यामध्ये खूप सारे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. आम्ही इंजिनिअरिंग कॉलेज चालवतो, गव्हर्नमेंट आहे, पॉलिटेक्निकल आणि सगळ्याच आपल्या तालुक्यामध्ये आहे. त्यांच्यासोबत एक MOU झाला आणि युनिव्हर्सिटी सोबत MOU झाला तर चांगल्या रीतीने आपल्याला कमी रेटमध्ये एक ऑडिट करून मिळेल आणि त्याच्यावरती आपल्याला लगेच काम करता येईल. मला ही अपेक्षा आहे की हे 3 महिना आपलं साधारण जनरल बॉडीला लागतं, तर 3 महिना इनफ टाईम आहे, इनफ पॉलिसीज आहेत, तर ते टार्गेट म्हणून कम्प्लीट करता येईल असं मी सगळ्या सभागृहाकडनं आपल्याला एक विनंती व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, मंगळवेढा तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषद शाळांचा अतिशय दुरावस्था आहे. त्या ठिकाणी म्हणजे नमूद करते की मंगळवेढा मानशूर गाव आहे, डोके वस्तीचं गाव आहे. तिथं अतिशय वाईट अवस्था आहे की विद्यार्थी संख्या जास्त आहे आणि एका रूममध्ये मुलं सगळी बसतात आणि एक रूम पूर्ण म्हणजे स्लॅब पूर्ण असते तर खाली आलेला आहे आणि मुलं वरांड्यात बसतात. शाळा पाऊस चालू असला की दप्तर घेऊन मुलं पळतात आणि एका रूममध्ये 3 मुलं जातात. तर तिथं जागेचा वाद आहे. तर तिथं आपले आमदार साहेब आले होते, तहसीलदार साहेब आले होते, त्यांनी सगळ्यांनी व्हिजिट केली, पण आपल्या शिक्षण कोणती कारवाई नाही, कोणती भेट नाही. तर मला एक विनंती करायची की तुम्हाला की जेणेकरून आपल्यासारखी घटना तिथे घडू नये आणि जर झालीच त्याला जबाबदार कोण आहे. अजून एक विनंती आहे सर की आपल्या जिल्हा परिषदमध्ये RT समिती स्थापन झाली आहे का? जर झाली असेल तर मला एक विनंती करायची की जिल्हा परिषद शाळेच्या सर्वेसाठी किंवा त्यांच्या पटवाढीसाठी एखादी समिती जर स्थापन केली तर आम्ही प्रत्येक सदस्य एक वेगवेगळा विषय मांडतोय. तर तो विषय मांडणं तिथपर्यंत तुमच्यापर्यंत प्रत्येक विषय घेऊन याची गरज पडणार नाही. तर समिती स्थापन केली तर वेळच्या वेळचे प्रश्न मागे लागतील आणि प्रत्येक सदस्यांचा जेणेकरून 90% हा प्रश्न एकच आहे की शाळांची दुरावस्था, PSCची दुरावस्था. तर या संदर्भामध्ये मला एकच सांगायचं की अशी समिती स्थापन करावी जेणेकरून हे बाकीचे प्रश्न प्रत्येकजण उपस्थित न करता की त्याच्यावर सोल्युशन. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये पण एक अंगणवाडीची खूप जोरदार व्यवस्था आहे. मुलांना बाहेर खेळायला स्पेस नाही, कुठलं काही नाही. मुलांची संख्या वाढण्यासाठी छोटंसं गार्डन वगैरे असावं अशी विनंती आहे तुम्हाला. आणि त्या गणवेशासोबत खाऊ पण खाद्य पण काय देतं मुलांना, काय बोलतात हे पण त्याच्यासाठी गरजेचं आहे. त्या मुलांना चांगला आहार दिला, पोषक आहार दिला म्हणजे त्यांचं बुद्धिमत्ता वाढतं. ते एकाच रूममध्ये बसतात, तिथंच खेळतात. त्यासाठी बाहेर ते पट संख्या वाढण्यासाठी गार्डन म्हणा छोटंसं किंवा काहीतरी खेळायला अंगण वगैरे किंवा कुठलं ग्राउंड तर पाहिजे. त्यासाठी वाढण्यासाठी काहीतरी लक्ष द्यावं ही माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय आणि शिवसेना परवाची जी घटना घडली ती अक्कलकोट सर्व जिल्हा परिषद बदलत
म्हणून एक गाव आहे. त्या गावातली जिल्हा परिषद शाळेला सिलिंग पडलं ह्या याच्यावरती तुम्ही काल स्टेटमेंट दिलाच आहे की साडी घालून पोरं झोका ठेवते. ते खोटं स्टेटमेंट आहे. तुम्हाला कोणी सांगितलं त्याच्यावर मी पूर्णपणे प्रूफ सहित सांगतो. स्टेटमेंट सुद्धा आहेत आमच्या. स्टेटमेंट आमच्याकडे करायचं आहे. ऑलरेडी टेस्टला दिलेले आहे. ठीक आहे, तुम्ही ते स्टेटमेंट मला पाठवा. बरोबर, पण आपण नवीन बांधकामाच्या ह्याच्या विषयावरती ऑलरेडी अठरा 5/2026 मी पत्र दिलं की ते शाळेला रिपेअरची गरज आहे. 18 मे 2026 पत्र दिलं की त्या शाळेला रिपेअरची गरज आहे म्हणून. 3 महिने झाले साहेब, अजूनही त्याच्यावरती काम केले गेले. अशी बहुतेक शाळा आहेत माझ्या जिल्हा परिषदेमध्ये जिथं रिपेअरीचं अतिशय अत्यावश्यक गरजेचं आहे, पण त्या गोष्टीला आता पण नजरांदाज केलं आहे. आणि आज जे सगळं गोंधळ व्हायला लागलो आणि जो आता पुढेही होणार आहे त्याचा कारणीभूत कोण असणार आहे साहेब? प्रशासन का तुम्ही? कारण 3दा फॉलोअप करून सुद्धा जर अधिकारी म्हणते निधी नाही म्हणते, आजच्या ह्याच्यामध्ये पुढच्या ह्याच्यात तुम्ही 1,82,00,000 निधी आहे म्हणता. मागील वर्षाची शिल्लक निधी 1,83,13,000 रुपये शिल्लक निधी आहे म्हणून त्याच्यात मेन्शन केलेलं आहे. मग एक 90 दिवस काय निधी नाही उत्तर देतो तुम्हाला? आज एक घटना घडलीच आहे, उद्या दुसरी घटना झाली तर जिम्मेदार कोण होणार आहे? संबंधित ठेकेदारावर. संबंधित ज्या अगोदर ठेकेदारांनी काम केलं त्यांच्यावरची ॲक्शन न घेता आपण तिथल्या शिक्षकावरती ॲक्शन घेतलं म्हणून असं करण्यात आलं आहे. पण आमचं म्हणणं आहे की ज्या ठेकेदाराने अगोदर काम केलं तर 6 महिन्यापूर्वी त्याच्यावरती पण ॲक्शन घेणं गरजेचं आहे. ताबडतोब पहिला त्याच्यावरती 307 दाखल केलं पाहिजे आणि मग गट शिक्षण अधिकारीवरती. ह्या गोष्टी गांभीर्याने घेणं गरजेचंच आहे. अध्यक्ष महोदय, आता सरांनी जो मुद्दा तोच मुद्दा आहे का सर? मी त्याचा फॉलोअप 6 महिने झाला मी ते मराठी शाळेचा दोघी बसचा सेम परिस्थिती तशीच आहे. ते मी तो मुद्दा उपस्थित आजपर्यंत असतोय आणि त्याला जबाबदार जर मुलांना काही इजा झाली काय खबर झाली त्याला जबाबदार प्रशासन तुम्ही त्यांनी म्हणायचं तुम्ही की आम्ही तिथले शिक्षक लोक ते शिक्षक लोक पाठलाग करून त्यांचा पुरावा करून लेटर पॅटर्न प्रत्येक वेळेस येते की आम्ही येतो. मग त्या तालुक्यात शिक्षण अधिकाऱ्यांचं काम नाही तर तिथे जाऊन त्यांनी बघणं. आम्ही फोनवर त्यांचा फॉलोअप घेतो, येतो जातो असतो तर त्यांचा आन्सर असतं. कुठल्याही गोष्टीचं फॉलोअपला उत्तर नाही, काही नाही, ॲक्शन तर नसतं. मग ते म्हणतात की योग्य सर त्याला जबाबदार अध्यक्ष महोदय, शिक्षणाधिकारी माझी ग्रुप आहे आपले जिल्हा परिषद सदस्य आहेत सध्या ठिकाणी. तुम्ही तिथे जावा, तिथल्या काय परिस्थिती जिल्हा परिषदेच्या सदस्याला घेऊन ती परिस्थिती पाहा. पूर्ण काय रिपोर्ट आहे ती शाळेची पूर्ण रिपोर्ट द्यायला. अध्यक्ष महोदय, मराठी शाळेतील रिक्त शिक्षकांच्या पदाबद्दल मला जरा लक्ष वेधायचं आहे. मागील आपण 2 मीटिंगमध्ये याच्यावर चर्चा केलेली आहे, परंतु कॉन्क्रीट सोल्युशन याच्यावर काहीच मिळत नाही आहे. आपल्याकडे जवळजवळ 30 ते 37% शिक्षक कमी आहे आणि यांचं प्लॅनिंग होत नाही आहे. सांगली जिल्ह्यामध्ये तिथल्या झेडपीने एक प्रयोग केलेला आहे की रिटायर्ड शिक्षक जे आहेत आपले झेडपीचे ते सगळे त्यांनी परत बोलवलेले आहेत. मे बी कमी पगारावर किंवा असं काहीतरी ठरवून त्यांनी बोलवले आणि त्यांची जी पगार आहे ती आपल्या सेस फंडातून ते झेडपी करते आहे. तर हे सोल्युशन आपल्याला वर्केबल होऊ शकते आणि जोपर्यंत आपल्या पोर्टलवरनं नवीन शिक्षक आपल्याला मिळत नाही तोपर्यंत हे ॲक्शन आपण घ्यावे अशी मला विनंती करायची आहे तुम्हाला. आणि हे होण्यासारखं आहे तर अर्जंटली याच्यावर ॲक्शन घ्यावी आपण. दुसरा एक विषय होता तुम्ही जो आता विषय मांडला त्या विषयावर शिक्षण अधिकारी महोदयांशी चर्चा झाली. तशा पद्धतीच्या सूचना संबंधित सगळ्या विषयांना दिलेल्या आहेत की पाटील म्हणजे रिटायर्ड शिक्षक त्यांचा अहवाल घेतला जाईल 2 दिवसामध्ये. आणि आता पवित्र पोर्टलनुसार नवीन शिक्षण भरती प्रक्रिया शासनानं राबवलेली आहे. 500 शिक्षकांची गरज आहे आपल्याला, एकूण 725 शिक्षकांची काही गरज आहे तर 80% मिनिमम 500 शिक्षक भरती जिल्हा परिषद कोल्हापूरला होती. परंतु तोपर्यंत ह्या विद्यार्थ्यांचं नुकसान होण्यासाठी
ज्या सिनियर रिटायर्ड शिक्षक आहेत त्यांची मापदंड प्रक्रिया ही त्याच्या अगोदर शिक्षणाधिकाऱ्यांची चर्चा होऊन तशा सूचनाखाली संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी घ्यावी. दुसरी सूचना होती माझी, 100 पटाच्या शाळेमध्ये आपल्याला डिजिटल शिक्षणाच्या सुविधाच्या अंतर्गत स्मार्ट TV कंपल्सरी द्यावा. म्हणजे मागणी येईलच असं नाही आहे, तर 100 पटाच्या शाळांची संख्या आपण मागून घेऊन स्मार्ट TV इम्प्लिमेंट करावा. पापणीला मी गेलो होतो तर तिथल्या एका 100 पटाच्या शाळेमध्ये स्मार्ट TV आणि त्याची साहित्य, डिजिटल साहित्य सामग्री आणि तिथल्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचं सगळं ज्ञान येत होतं. त्याचा खूपच रिझल्ट चांगला आहे. तर ही पण गोष्ट खूप पॉझिटिव्हली घेऊन आपण याच्यावर ॲक्शन घ्यायला अशी माहिती. माझं क्वेश्चन तुम्हाला आहे, तुम्ही काय अकाउंटेबिलिटी घेतली ते स्कूल पडलेलं स्लॅबचं बदलामध्ये झालेलं इन्सिडेंट? याच्यामध्ये पहिला गट शिक्षण अधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि मुख्याधिकारी. सर कॉन्ट्रॅक्टरचा काय? कॉन्ट्रॅक्टरवरती ॲक्शन नाही घेतली तुम्ही अजून? तिथे काम झालं आहे, तिथे काम झालं आहे ते जवळपास 35 ते 40 वर्ष पूर्वी झालेलं आहे. साहेब शाळा 35 ते 40 वर्ष जुनी आहे, पण परवा 6 महिन्यापूर्वी जानेवारी महिन्यामध्ये रिपेअर मेंटेनन्सचं काम झालं आणि हा चेक का नाही केलं गेलं यांच्याकडून? त्याच्यावर झालं नाही का त्याचं अजून? बरोबर आहे, ते तुम्ही सांगत आहे 6 महिना. माझं तेच म्हणणं साहेब, अधिकाऱ्यांना सवय लागली गेली 6 वर्षात निवांत काम करायची. अजून त्या स्कोपमध्ये ते त्या स्कूलमध्ये चालत अधिकारी. बरोबर आहे, पण जे 6 महिना अगोदर हे काम फ्लोरिंगचं काम झालं आणि हा मुद्दा सिलिंगचा आहे. बरोबर आहे ना? ते फ्लोरिंगचे कॉन्ट्रॅक्टरवरती ऍक्शन घेऊन याच्यावर तुम्ही सांगा. फ्लोरचा विषय नाही ना, सिलिंगचा विषय आहे. आणि हे जे इमारत आहे ते 35 वर्ष जुनी इमारत आहे. ठीक आहे, मी 35 वर्ष जुने डॉक्युमेंट एकदा बघतो, तेव्हा ज्यांनी काम केलं मी तुम्हाला ऍक्शन घेऊन मला फिक्सीच अपेक्षा आहे ना. ठीक आहे. Last 6 months पासून आणि ते 6 महिन्यापर्यंत मराठी मीडियमची शाळा आणि मुलांची शाळा आणि कन्नड स्पेशली 3 क्लासरूम असंच पडलेले सेम सिच्युएशन आहे. त्याच्यापेक्षा वॉशरूम, तिथं काही सॅनिटरी स्टेशन नाही, काय पण नाही. काय मुलीची सेक्शन याचं पण घेताय का? कुंभारी शाळा सर, कुंभारी शाळा, मराठी मुलीची तिन्ही शाळा आहेत तिथं. आणि वॉशरूमची वर्स्ट सिच्युएशन आहे. तुम्ही गेला तर सर यू लिटरली फील मी बरोबर आहे. ठीक आहे, आपण घेताय का धोकादायकमध्ये? सर त्या शाळांचं स्ट्रक्चरल ऑडिट आणि इतर जी माहिती आहे ती आपल्याकडे आहे, परंतु स्वच्छतेच्या बाबतीमध्ये तिथं जे कंपाऊंड अगोदर नव्हतं सर, आता कंपाऊंड झालेलं आहे, परंतु बाहेरून जे डिस्टर्बन्स आहेत ते तिथं थोडं मोठ्या प्रमाणात आहेत गावामध्ये. बाहेरचे येऊन तिथं हात प्रत्येक करणे, दारू पिणे हे सगळं काम चालू असतं. ह्याचं ते काम असतं टू चेक काय चालू आहे काय नाही आहे. सो आम्ही का तुम्हाला, हे तुमची पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना बघायची काय नाही आहे काय नाही आहे. शिक्षण तर दूरच राहिलं, ते सेमी इंग्लिशमध्ये स्टार्ट होणार आहे. ते आता जे 500 लोकांची जाहिरात दिली आहे त्याच्यामध्ये आम्ही बरेच इंग्लिश टीचर घेतले मॅडम. एकदा त्यांची भरती झाली तर पण सेमी इंग्लिश जाहिरात प्रसिद्ध झाली सर. आजपर्यंत ऑप्शन भरायचे परवानगी आहे. ऑप्शन एकदा बंद झाले की मग आपल्याला अलर्ट होते. जाहिरात प्रक्रिया 50ची झालेली आहे, 500 शिक्षकांची. त्याच्यामध्ये 110 आपण 110 म्हणजे प्रत्येक तालुक्यातून किमान 10 शाळा याप्रमाणे 110 शाळांच्या मध्ये सेमी इंग्रजी सुरू करायचं असेल तर इंग्रजी माध्यमाचे डीएडचे शिक्षक तिथं असतील तर ते चांगल्या पद्धतीने होईल आणि शासनाच्या तशा सूचना आहेत. म्हणून आपण 110 इंग्रजी माध्यमाचे शिक्षक घेतलेले आहे. ते आपल्याला मिळाल्यानंतर तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जिस्तीचं अशी मागणी आहे त्या ठिकाणी आपल्याला सुरू करता येतील. प्रायमरी स्कूल आहे सर कर्दळीमध्ये, पण तिथं ऑलमोस्ट 30 स्टुडंट्स असतात. तर एकच वॉशरूम आहे. मुलं मुली असं बाहेर लावून असं खडे असतात, उभे असतात. तर तिथं काय, तिथं पण एक असं ठरलेलं आहे एक्स्ट्रा वॉशरूम. मुलीच्या सेफ्टीसाठी तुम्ही एक सॅनिटरी स्टेशन करा ना. कालच्या शिक्षण समितीमध्ये सन्माननीय सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि आपण ते काल लगेचच शिक्षणाधिकाऱ्यांना तसे सूचना दिलेल्या आहेत. आताचा जो आराखडा आपण बनवलेला आहे त्याच्यामध्ये पण हे घेतलेलं आहे. सीओ सर, आय वॉन्ट टू आस्क यू अकाउंटेबिलिटी यू हॅव टेकन फॉर दॅट. जे नुकसान झालं मुलांच्या सेफ्टीसाठी तुम्ही काय रेग्युलेशन स्टार्ट केलं त्याच्यासाठी? मी तो सांगतो. मी काय केलं मॅडम, याच्यामध्ये आता जे आपले सगळे जर समजा शाळा असेल किंवा अंगणवाडी असेल त्याच्यामध्ये जे 10 वर्ष जुने आहेत, 10 वर्षपेक्षा जास्त जुने आहेत, त्याचे जसं आता माने साहेबांनी पण सांगितलं, त्याच्या आम्ही थर्ड पार्टी करून स्ट्रक्चर ऑडिट करणार आहे आणि
स्ट्रक्चर अपडेट केल्यानंतर जे काही जिथे जिथे दुरुस्तीची गरज असेल ते आपण आपले सेस मधून किंवा डीपीडीसी मधून हे बजेट डिमांड करून ते काढतो. अध्यक्ष महोदय, माझा एक प्रश्न आहे, एकीकडे आपण शिक्षक